जय श्री कृष्ण बालमित्रांनो, आपण छान छान कृष्णाच्या गोष्टी ऐकतो आहेत. आपण काल वेदस्तुती ऐकली, भगवंताची वेदस्तुती. वेदांनी जी भगवंताची स्तुती केलेली आहे ती आपण ऐकली. आता आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे 88 आणि गोष्टीचं नाव आहे भगवान शंकरांना अभयदान. बघा, भगवान श्रीकृष्णाचे महान भक्त म्हणून परीक्षित महाराज अगोदर मुक्तच होते, परंतु स्पष्टीकरणासाठी ते शुकदेव गोस्वामींना अनेक प्रश्न विचारित होते. मागील अध्यायात परीक्षित महाराजांचा प्रश्न होता की वेदांचे आत्यंतिक ध्येय कोणते, आणि शुकदेव गोस्वामींनी समनंदापासून ते नारायण ऋषी, नारद मुनी, व्यासदेव आणि स्वतः अशा क्रमाने येणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतून अधिकृत वर्णने उद्धृत करून सांगितली. सारांश असा होता की भगवत भक्ती हेच वेदांचे आत्यंतिक ध्येय आहे. वेदांनी काय सांगितलं आपण मागच्या गोष्टीत पाहिलं ना. वेद काय सांगतात तर भगवत भक्ती हेच वेदांचे आत्यंतिक ध्येय आहे. आणि तसंच आपण मागच्या गोष्टीत पाहिलं की या कलियुगामध्ये सगळ्यात महान मंत्र कोणता आहे तर हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. तर असं आहे. आणि आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे या गोष्टीमध्ये तर या उलट भगवान विष्णू हे लक्ष्मीपती आहेत आणि त्यांचे भक्त मात्र फारसे समृद्ध दिसत नाहीत. आणि कधी कधी तर असे दिसते की ते कोणत्याही प्रकारचे ऐश्वर्य जवळ नसताना तसेच जीवननिर्वाह करीत असतात. मग आता इथे काय विचारलेलं आहे तर इथे असं विचारलेलं आहे की त्यांना असा प्रश्न पडला की त्यांनी असं विचारलं की कृष्णाचे भक्त हे नेहमी गरीब असतात आणि शिवशंकराचे जे भक्ती करतात ते खूप श्रीमंत असतात, तर असं का? तर असं काही नाही आहे. शिवशंकर आहे ना, शिवशंकराला आपण काय मागतो भौतिक गोष्टी, आणि भौतिक गोष्टी तर भगवंत तेव्हाच देऊन टाकतो. जसं उदाहरण द्यायचं झालं तर भौतिक गोष्टी म्हणजे आपण काय मागतो, नोकरी लागू दे, घर होऊ दे, लग्न होऊ दे, मुलाचं शिक्षण होऊ दे, गाडी दे, बंगला दे, हे भौतिक गोष्टी आहे. हे शिवशंकराला द्यायला काहीच त्रास पडत नाही. पण आपण जी कृष्णाची भक्ती करतो, विष्णूची भक्ती करतो, तर ही आपल्याला आत्ताचं जे असेल ते काय आहे श्रेय, पण आपल्याला प्रेय म्हणजे प्रेय आहे, आत्ताच भेटेल ते आपल्याला प्रेय आहे. पण कृष्णाच्या भक्तीत आपल्याला काय भेटते तर जन्मोजन्मांतरीचं आपलं भाग्य उजळतं, आपल्याला चांगला रस्ता मिळतो, आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळतं. आणि भगवंत आपला इह जन्माचं नाही करत पार, तर जन्मोजन्मीचं म्हणजे आपल्याला वैकुंठाचं, मुक्तीचं असं सगळं दार आपलं कृष्ण भगवंत मोकळं करून देतात. म्हणून ते आत्ताचं पुरतं नाही मागत. आणि उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला कुंती माता माहितीच आहे. कुंती मातेने नेहमी काय मागितलेलं आहे भगवंताला की मला दुःख दे, कारण सुखामध्ये मनुष्य काय करतो तर भगवंताला विसरून जातो थोडा वेळ तरी. सुखामध्ये माणूस जास्त त्याचा वेळ जातो, पण जेव्हा दुःख येतं ना तेव्हा तो एक मिनिटाला सुद्धा म्हणजे आपलं जर काही दुखत असलं तर आपल्याला लगेच देव आठवतो आणि आपला जप सुरू होऊन जातो. राम 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 कृष्ण कृष्ण कृष्ण, नाही तर मग राम कृष्ण हरी, नाही तर मग ओम नमः शिवाय म्हणजे आपला जो आराध्य दैवत असतो आपण त्याचा लगेच जप करायला लागतो. तर असं आहे ते. भगवान शिवाचे भक्त केवळ भौतिक गुणांच्या मर्यादेतच ऐश्वर्यवान आहेत, पण कृष्णाचे जे भक्त असतात ना, आता आपल्याला माहिती आहे सुदामा हा त्याचा मित्र होता, तो खूप गरीब होता, पण भगवंतांनी त्याचं आत्ताच पाहिलं का, त्याची सोन्याची नगरी तर केलीच सुदामा नगरी, पण त्याला जन्मोजन्मीचे वैकुंठवास दिला, मुक्ती दिली. मग हे आजचं प्रिय नाही तर जन्मोजन्मीचं श्रेय हा कृष्ण भगवंत आपल्याला त्याच्या भक्तीतून देतो. म्हणून कृष्णाचे भक्त हे आज जरी तुम्हाला गरीब दिसत असले तरी ते महान असतात आणि जन्मोजन्मीच्या साधनेमुळे त्यांचं जीवन उन्नत बनतं. एवढ्यापुरतं नाही आहे. आता हे कसे भौतिक सुख आहे, आपण हे जे मागतो ना गाडी बंगला, हा जन्म संपला सुख संपलं, पण
कृष्ण जे सुख देतं आपल्याला ते कसं देतं तर आत्तापुरतं नाही तर जन्मोजन्मी आपल्यासोबत राहील, आपले मन बुद्धी अहंकार पवित्र होईल असं सुख भगवंत आपल्याला याच्यामध्ये देतो. आणि असा शंकरांना अभयदान तर असा भगवंत आपल्याला कृष्णाच्या भक्तीतून मिळते. केदारनाथ हे पवित्र क्षेत्र आजही काश्मीरजवळ अस्तित्वात आहे. हे नेहमीच बर्फाच्छादित राहणारे स्थान आहे, परंतु वर्षातून ज्येष्ठ आषाढ महिन्यात शिवलिंगाचे दर्शन शक्य होते. भक्त दर्शनार्थ त्या स्थानाला भेट देत असतात. केदारनाथ स्थान शिवभक्तांकरिता आहे. तर असं हे एकदा एक छोटीशी गोष्ट आहे की शकुनी पुत्र वृकासूर नामक असुराला वरदान दिल्यानंतर स्वतःच एका मोठ्या संकटपूर्ण स्थितीत सापडले. काय करतो असुर लोक काय करतात, शिवाची भक्ती करतात आणि शिवाची भक्ती करताना शिव लवकर प्रसन्न होतो. तर ते असा वर मागतात की वृकासुराने असा वर मागितला की मी कोणाच्या हातावर डोक्यावर हात ठेवलं की मी तो पुढचा व्यक्ती भस्म झाला पाहिजे. आणि शिवशंकर भोळे देव त्यांनी लगेच तो वर देऊन टाकला. आणि मग वर भेटल्या असुर लोक काय करतात, भगवंतावरच उलटतात. त्यांनी लगेच शिवावर हात ठेवायला बघितला, पण तिथे शिवशंकर लगेच धावत सुटले. आणि मग हे जेव्हा माहिती पडलं विष्णू भगवंताला, मग तेव्हा विष्णू भगवंत आले आणि त्यांनी त्याला गप्पांमध्ये रंगवलं. आणि गप्पांमध्ये रंगवल्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे तू एवढा चांगला असुर आहे, एवढा छान आहे, तर तू नृत्य करून दाखव मला. आणि नृत्य करता करता त्याच्या डोक्यावर हात गेला आणि तो स्वतःच भस्म झाला. असे हे आणि मग तो संपला. म्हणजे शिवशंकर काय आहे, आपण म्हणतो भोळा देव आहे, खरंच भोळा देव आहे. तो पटकन प्रसन्न होतो आणि पटकन तो विष्णूची उपासना अत्यंत सरळ आहे. या जगातील कोणालाही ती सहज शक्य आहे. परंतु वृत्रासुराने आरंभिल्याप्रमाणे तमोगुणातील अशी उपासना ही केवळ अवघड आणि अतिशय क्लेशदायक आहे. तर 6 दिवसापर्यंत यज्ञ चाललेलं, परंतु भगवान शिवाचे त्याला प्रत्यक्षपणे दर्शन झाले नाही. या वृत्रासुराने काय केलं, 6 दिवस यज्ञ केला, पण शिवशंकर प्रसन्न झाले नाही. शेवटी त्यांनी त्याची आत्महत्या करण्याचं ठरवलं आणि मग तो स्वतः त्यालाच संपवणार होता. तेवढ्यात मग शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्याला जो वर द्यायचा होता तो द्यावाच लागला. तुझे शिर कापण्याचे कारण नाही, तुझ्या इच्छेला येईल तो वर माझ्याकडून मागून घे, मी तुझी इच्छा पूर्ण करतो. असा प्रसन्न करण्याकरिता तू तुझे शिर का कापणार होतास हे मला समजत नाही. मी तर केवळ अल्पशा जलाच्या अर्पणानेही प्रसन्न होतो. आपल्याला माहिती आहे शिवशंकर कसं लवकर प्रसन्न होणार आहे. साधं थंडगार पाणी जरी आपण तांब्यावर भगवंताला वाहिलं आणि एक बेलाचं पान वाहिलं तरी भगवंत आपलं सगळ्या मनोकामना पूर्ण करतो. असा शिवशंकर आहे. तर अशा शिवशंकराची उपासना कोणीही करतं. असुर लोक तर आधी करतात आणि शिवशंकर त्यांना वरदान देतात, पण वरदान दिल्यानंतर हेच असुर त्यांच्यावरच उलटतात. आणि प्रत्येक गोष्टीत आपल्याला माहिती आहे की माता पार्वतीला आणि शिवशंकरालाच त्रास देतात. आणि मग याच्यातून मार्ग काढण्यासाठी विष्णू भगवंताला काहीतरी नियोजन करावं लागतं आणि मग नियोजन करून ते त्या असुराला संपवतात. असे आहे शंकराला अभयदान ही गोष्ट. मग आवडली का बालमित्रांनो गोष्ट? जय श्रीकृष्णा. परत भेटू पुढच्या गोष्टी.